जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पुन्हा एकदा देवाने तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये हा नवीन दिवस दाखवला, म्हणून आपण त्या जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. मी पास्टर नीलम नेटके जुन्नर आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आणि खरोखर देवाने तुम्हाला आणि मला आज या जिवंतच्या भूमीवरती जिवंत ठेवलेलं आहे, म्हणून आपण त्या जिवंत देवाला गौरव आणि धन्यवाद देऊया. आपण सुरुवातीची प्रार्थना करू. आपल्यामध्ये देवाच्या सेविका आहेत कविता नेटके, त्या आपल्याला सुरुवातीच्या प्रार्थनेमधून सांगते. आपण प्रार्थना. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद, 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 धन्यवाद. धन्यवाद करतो परमेश्वर बाप्पा. आम्ही तुला प्रभू राजा, तू आम्हा सर्वांना रात्रभर सांभाळण्याचा सुंदराचा दिवस आमच्या जीवनामध्ये जोडलास प्रभू. आम्ही तुझे आभार व उपकार मानतो प्रभू परमेश्वर बाप्पा. देवबाप्पा, आम्हाला तू प्रार्थनेमध्ये चालव प्रभू परमेश्वर बाप्पा. येणारं वचन तू आशीर्वादित कर प्रभू राजा. देवबाप्पा, तुझ्या दासाला तुझ्या आत्म्याने चालू परमेश्वर बाप्पा. हो प्रभू परमेश्वर बाप्पा, तुझ्या वचनाप्रमाणे प्रभू तू आम्हाला ठेव आणि तू आम्हाला चालव प्रभू परमेश्वर बाप्पा. हो प्रभू, आम्हाला आत्तापर्यंत सर्वांना सांभाळलंस, त्याबद्दल तुझे आभार मानते बाप्पा. प्रार्थना येशूच्या नावाने मागते, म्हणून तू ऐक. आमेन. प्रियांनो, आजच्या मननासाठी आपण काढणार आहोत स्तोत्र संहिता 100 आणि याची काही वचने आपण या सकाळच्या वेळेस आपण पाहणार आहोत. प्रियांनो, स्तोत्र संहिता 100 आपण काढूया आणि याची काही वचने मी आपल्यासाठी वाचतो. उपकार स्तुती करण्याचा आदेश, उपकार मानण्याचे स्तोत्र. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. गीत गात त्याच्या पुढे या. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहो. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहो. त्याचे उपकार स्मरण करीत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा. कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. प्रियांनो, ह्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला स्पष्टपणे सांगत आहे की ह्या ठिकाणी फक्त त्याचेच लोक नाही, तर ह्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगत आहे की अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो. पृथ्वीच्या काना कोपऱ्यात कुठेही कोणत्याही देशात मध्ये राहणाऱ्या सर्व लोकांना आज ज्याने आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केली, ज्याने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये श्वास टाकलेला आहे, ज्याने तुम्हाला आणि मला सांभाळलेला आहे, ज्याने तुमच्या आणि माझी अन्न आणि वस्त्र निवाराची काळजी घेतलेली आहे, त्या जिवंत देवाची आम्ही जय जयकार केला पाहिजे. त्या जिवंत देवाला आम्ही स्तुतीचा यज्ञ समर्पित केला पाहिजे. आणि खरोखर आज हे देवाचं वचन तुमच्या आणि माझ्यासाठी खूप आशीर्वादच आहे. आज काही लोक म्हणतात की हा फक्त ख्रिस्ती लोकांचा देव आहे, हा परदेशातील देव आहे, हा परराष्ट्रीयांचा देव आहे. परंतु मी आज तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो की ज्या देवाने आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केली, त्या अखिल सृष्टीचा निर्माण करता जो परमेश्वर आहे, जो जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त आहे, तो ह्या संपूर्ण जगाचा उत्पादक आहे, तो संपूर्ण सृष्टीचा देव आहे. आणि म्हणूनच आपण त्या परमेश्वराचा जय जयकार केला पाहिजे. आणि ह्या ठिकाणी देवाचं वचन पुन्हा एकदा सांगतं की हर्षाने परमेश्वराची सेवा करा, गीत गात त्याच्या पुढे या. आणि हो प्रियांनो, आज आम्हाला हे देवाचं वचन स्पष्ट सांगत आहे की आम्ही आनंदाने हर्षाने परमेश्वराची सेवा करायची आहे. आज आम्ही आमच्या काही लोकांच्या जीवनामध्ये बघत आहोत, चर्चला येतात, प्रार्थनेला येतात, परंतु ते मनापासून त्या गोष्टी करत नाही आणि म्हणून परमेश्वराचे आशीर्वाद त्यांच्या जीवनातून निघून जात आहे. आज आम्ही चर्चमध्ये येतो, परंतु आमच्या डोक्यामध्ये सर्व बाहेरचे विचार, घाणेरडे विचार आज आमच्या जीवनामध्ये दडलेले आहे. आणि म्हणून प्रियांनो, जर आम्हाला देवाची सेवा करायची आहे तर प्रथम आपले अंतःकरण, आमचं हृदय, आमचं मन, आमचं जीवन आम्ही स्वच्छ केलं पाहिजे.
कारण हा जिवंत आणि पवित्र देव आहे. या देवाला या सर्व घाणेरड्या गोष्टी चालत नाही. आणि म्हणून आम्हाला जर परमेश्वराची सेवा करायची आहे ती आम्ही हर्षाने केली पाहिजे. गीत गात त्याच्या पुढे आम्हाला यायचं आहे. आणि तिसरं वचन आम्हाला स्पष्टपणे सांगत आहे, परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला स्पष्ट सांगत आहे, परमेश्वर जो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता, ज्याने तुम्हाला आणि मला आणि या संपूर्ण सृष्टीला निर्माण केलेलं आहे, त्या देवाला हे देवाचं वचन सांगतं की हाच परमेश्वर देव आहे हे तुम्ही जाणा, त्याला तुम्ही जाणून घ्या. त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहोत, आम्ही त्याची प्रजा आणि त्याच्या कुरणातील कळप आहोत. होय प्रियांनो, आज आम्ही त्याची प्रजा आहोत. मग नुसतं प्रजा आहे म्हणून त्यांनी आम्हाला वाऱ्यावर सोडून दिलेलं नाही, तर आज आम्ही जे खातो, आम्ही ज्या निवाऱ्यामध्ये निवास करतो, त्या सर्व गोष्टी त्या देवाने दिलेल्या आज आम्हाला आशीर्वादित आहे. आज आम्ही त्याच्या कुरणामध्ये आहोत, त्याच्या कुरणातील आम्ही कळप आहोत. आणि म्हणून हा जिवंत देव जो आहे तो आमची काळजी घेत आहे. आज लोक वेगवेगळ्या पद्धतीने देवाकडे जाण्याचा मार्ग शोधत आहे, परंतु त्यांच्या जीवनामध्ये ते भेटत नाही आहे. आज लोक हजारो मैल चालत जातात. आज लोक कोणाच्याही जीवनामध्ये देव शोधत आहे, माणसाच्या जीवनामध्ये देव शोधत आहे, परंतु आज लोकांना देव हे भेटत नाही राहिलेलं आहे. परंतु आज आम्ही ज्या देवाने तुम्हाला मला निर्माण केलेलं आहे, ज्याला आम्हाला कुठे जायची गरज नाही आहे, तो आमच्या जीवनामध्ये आहे, तो आमचं रक्षण करता आहे, तो आमची काळजी घेणारा जिवंत देव आहे, त्या देवाला आज लोक विसरलेले आहे. आणि म्हणून प्रियांनो, आज आम्हाला त्या जिवंत देवाला शोधायची गरज आहे. आज आम्हाला इकडं तिकडं जायची गरज नाही आहे. आज आम्हाला कोणत्या बाबाकडे जायची गरज नाही आहे. तर प्रियांनो, आपले गुडघे टेका, आपलं जीवन त्या जिवंत देवाला द्या, तो तुम्हाला खात्रीने दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. आणि वचन 4 आम्हाला सांगत आहे, त्याचे उपकार स्मरण करी, त्याच्या द्वारास्तवन करी, त्याच्या अंगणात प्रवेश करा. हो प्रियांनो, आज आम्हाला त्याचं उपकार स्मरण करायचं आहे, त्याच्या द्वारास्तवन करी, त्याच्या अंगणात आम्हाला प्रवेश करायचा आहे, त्याच्या घरामध्ये आम्हाला प्रवेश करायचा आहे आणि त्याचे उपकार स्मरण करायचं आहे, त्याच्या नावाचा धन्यवाद करायचा आहे. कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे, त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. प्रियांनो, हो प्रियांनो, हे 5 वचन आज आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. आज आम्ही किती वाईट वागलो, किती वाईट गोष्टी केल्या, आम्ही किती पापामध्ये असलो, तरी आमचा जिवंत देव जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त आज आम्हाला पाप क्षमा देतो. आज आमच्या जीवनातील जे ओझं असतं ते ओझं काढून टाकतो. आज आमच्या जीवनामध्ये ज्या आरोग्याच्या समस्या असतात तो जिवंत देव सोडतो. फक्त आम्ही विश्वासाने त्याच्याकडे मागायला पाहिजे, आम्ही विश्वासाने प्रार्थना केली पाहिजे. आणि त्याची जी दया आहे ती सनातन आहे, न संपणारी आहे दया. आणि त्यांनी कधीच पापी माणसाला बाजूला सारलं नाही. त्याने आपल्या जवळ घेतलेल्या त्या पाप्याची क्षमा केलेली आहे, त्याच्या जीवनातून पाप काढून टाकले आहे. जगात तुम्ही कुठे जा प्रियांनो, माणसामध्ये ती शक्ती नाही की पापाची क्षमा करू शकेल, परंतु ती शक्ती निश्चित प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या पापासाठी त्या वधस्तंभावरती रक्त सांडलेलं आहे आणि आम्हाला त्या पापाच्या बंधनातून त्याने आम्हाला सोडलेलं आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. आज आम्ही पाहतो, जगाचा इतिहास आम्हाला सांगत आहे की जे त्याच्या लोकांच्या विरोधामध्ये गेलेले आहे, ज्या लोकांनी त्या लोकांना मारून टाकण्याचा प्रयत्न केला, ज्या लोकांनी जिवंत देवाचं जे गौरव आहे ते गौरव न करण्याचा त्यांनी निर्णय घेतला, परंतु प्रियांनो त्यांना त्याच्यामध्ये अपयशच आलेलं आहे. कारण जिवंत देव तो देवच आहे आणि त्याची महिमा या जगामध्ये अगम्य आहे, प्रगट करणारी महिमा आहे आणि त्या जिवंत देवाच्या पुढे आम्ही जायला पाहिजे. आणि खरोखर हे स्तोत्र संहिता 100 हे देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी आजच्या मननासाठी खूप आशीर्वादित केलेलं आहे. आपण आपल्या वैयक्तिक मननामध्ये, आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये आपण या स्तोत्राचा आम्ही
अभ्यास केला पाहिजे, या वचनाचा आम्ही अभ्यास केला पाहिजे आणि परमेश्वराच्या जवळ आम्ही गेलं पाहिजे. तर चला आपण परमेश्वराच्या जवळ जाऊया, आपण प्रार्थना करूया, त्या जिवंत देवाला आपलं जीवन समर्पित करूया. हालेलुया, हालेलुया, स्तुती स्तुती स्तुती. धन्यवाद येशू दे बाप्पा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. या वचनाद्वारे प्रिय प्रवेश ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये तू कार्य कर. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामधील सर्व प्रॉब्लेम, सर्व समस्या, अडचणी आणि व्यसन आणि प्रिय प्रवेश ज्या वाईट गोष्टी असतील त्या सर्व तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. ओ पित्या परमेश्वरा, अनेक लोक आजारी आहेत, अनेक लोक कॅन्सरने पीडित आहेत, अनेक लोक वेगवेगळ्या आजारांनी पीडित आहेत, अनेक लोक दुःखी आहेत, अनेक लोक डिप्रेशन मध्ये आहेत. प्रिय प्रभू, अशा सर्व लोकांना तू आपल्या खिळलेल्या हाताचा तू स्पर्श कर आणि त्या सर्व समस्येतून तू बाहेर तू काढ. ओ पित्या परमेश्वरा, आज प्रिय प्रभू, आम्हाला या सर्व पृथ्वीसाठी प्रार्थनेसाठी तू या जगामध्ये तू ठेवलेला आहे. हा नवीन दिवस तू आमच्या आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू दाखवलेला आहे. त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभू, आज आम्ही आमच्या भारत देशासाठी प्रार्थना करत आहोत. प्रिय प्रभू, आज आमचा भारत देश खूप मोठ्या संकटात मध्ये आहे. आज आमचा भारत देश खूप मोठ्या कर्जामध्ये अडकलेला आहे. आज आमचा भारत देश हा प्रिय प्रभू भ्रष्टाचारांच्या हातामध्ये अडकलेला आहे. ओ पित्या परमेश्वरा, जे सरकार चालवत आहे त्या सर्व मंत्र्यांना, नेत्यांना आणि प्रिय प्रभू आमच्या पंतप्रधानांना योग्य ज्ञान तू दे आणि आमच्या देशाची तू वाढ तू कर. आमच्या देशामध्ये प्रिय प्रभू जे धार्मिक वातावरण बिघडवण्याचा जे लोक प्रयत्न करत आहे त्यांना तू सुबुद्धी दे, ज्ञान दे आणि प्रिय प्रभू त्यांना तू चांगले विचार तू दे. पित्या परमेश्वरा, या कारणांमुळे आमच्या देशाचं वाटोळं होत चाललेलं आहे. पित्या परमेश्वरा, या लोकांची बुद्धी आणि ज्ञान प्रिय प्रभू ते उघड कर. त्यांना प्रिय प्रभू त्या देशाचं जे नुकसान होत आहे प्रिय प्रभू, या नुकसानापासून प्रिय प्रभू त्यांना तू दूर कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. आमच्या देशाला कोणाची नजर लागू देऊ नको. आमच्या देशातील प्रत्येक नागरिकाचं संरक्षण प्रिय प्रभू तू कर. प्रभू, आज आम्ही तुझ्याकडे आरोळी मारत आहोत आणि तुझ्याशिवाय ह्या देशातील परिस्थिती कुणी बदलणार नाही असा जिवंत परमेश्वर तू आहे. पित्या परमेश्वरा, हे दे बापा, आमच्या देशातील सर्व गोष्टी तुझ्या पवित्र हातामध्ये तू घे. प्रत्येक लीडर्सला प्रिय प्रभू व्यवस्थित काम करण्यासाठी तू सहाय्य कर. मोठ्या मोठ्या उद्योजकांना आमच्या देशामध्ये तू घेऊन ये आणि प्रिय प्रभू आमच्या तरुणांना रोजगार मिळू दे. आमच्या देशातील गरिबी तू घालव. आमच्या देशातील जे बेघर लोक आहेत प्रिय प्रभू त्यांना तू घर तू दे. आमच्या देशातील शेतकरी प्रिय प्रभू, शेतकरी राजा प्रॉब्लेम मध्ये आहे प्रभू, त्या सर्व प्रॉब्लेम शेतकरीच्या जीवनातून तू काढून टाक. पित्या परमेश्वरा, आमच्या देशातील संपूर्णपणे परिस्थिती पाहता भयानक अशी परिस्थिती झाली आहे. या सर्व भयानक परिस्थितीपासून प्रिय प्रभू आमच्या देशाचं तू संरक्षण कर आणि विशेष रीतीने प्रिय प्रभू आम्ही सर्व जण तुझ्या चरणाजवळ येत आहोत. प्रभू, जे वाईट मार्गाला लागलेले आहे प्रभू, जे पापामध्ये पडलेले आहे, जे तुझ्यापासून दूर आहेत, अशा सर्व लोकांना जीवनामध्ये तू कार्य कर. प्रिय प्रभूशी, जे आजारी, दुःखी आहे, कष्टी आहे, संकटात आहेत, अशा प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श कर आणि तुझं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, दे बापा, जे आमच्यासाठी प्रार्थना करतात, जे सर्व देशासाठी प्रार्थना करतात प्रिय प्रभूशी, त्या सर्वांना तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, प्रभू सकाळची वेळ तू आशीर्वादित कर. प्रिय प्रभूशी, माझा भारत देश, माझा महाराष्ट्र राज्य आणि प्रिय प्रभूशी या संपूर्ण देशाला तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे. सर्व आतंकवादीच्या कारवायापासून प्रिय प्रभूशी माझ्या देशाचं तू रक्षण कर. देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सर्व सैनिकांचं तू रक्षण कर. प्रभू, आरोग्याची सेवा तू आशीर्वादित कर. बँकिंग क्षेत्र तू आशीर्वादित कर. उद्योगधंद्याचे क्षेत्र तू आशीर्वादित कर. प्रिय प्रभूशी, फळ बाजार तू आशीर्वादित कर. शेतकऱ्यांना तू आशीर्वादित कर. प्रिय प्रभूशी, प्रत्येक देशाचा आर्थिक स्तंभ त्याला तू आशीर्वादित कर आणि प्रिय प्रभूशी सर्व सैतानी बंधन नासूर येशूच्या नावामध्ये आमच्या देशातून तू काढून टाक आणि तुझं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, प्रिय प्रभूशी, आज
प्रभू, जे आम्हाला प्रार्थनेचा सपोर्ट करत आहे, जे आमची काळजी घेतात, त्या सर्व लोकांना तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन, आमेन, आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 9730301668 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देवबाप तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो आणि ही सकाळची प्रार्थना निश्चित देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी आशीर्वादित केलेली आहे. देवबाप तुमच्या कामामध्ये सहाय्य करो, तुमच्या प्रवासामध्ये सहाय्य करो, सर्व आजारापासून, सर्व उन्हापासून, सर्व वाईट गोष्टीपासून तुमचं आणि तुमच्या परिवाराचं रक्षण करो. आमेन, 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 आमेन.